त्र्यंबकेश्वर मधील घडामोड झी24 तासनं दाखवली, त्यानंतर प्रशासनाला जाग आलेली आहे। नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा आणि ग्रामीण पोलिसांचे अधिकारी त्र्यंबकेश्वर मंदिरात दाखल झालेत। सर्व सीसीटीव्हीची तपासणी करून माहितीही त्यांनी घेतलेली आहे। आता भाविकांच्या दर्शन व्यवस्थेत सुधारणा होणार आहे। दर 2 तासाला मंदिरातील कर्मचारी बदलले जाणार आहेत। झी24 तासच्या बातमीनंतर प्रशासन जाग झालेलं आहे आणि आता दर्शन रांगेतील किंवा भाविकांच्या दर्शनासंदर्भातील व्यवस्थेत सुधारणा केली जाणार आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून घेऊया। योगेश, आपण ही बातमी दाखवलेली होती आणि ज्यांच्या बाबतीत हा सगळा प्रकार घडलेला होता त्या भाविकांशी संवाद साधलेला होता, मात्र त्यानंतर आता प्रशासनाला जाग आल्याचं दिसतंय। खरे आपण ती बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आलेली आहे। जिल्हाधिकारी आणि ग्रामीण पोलीस अधिकारी यांनी तातडीनं त्र्यंबकेश्वरमध्ये भेट दिली, त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन घटनेची चौकशी केली आणि एकूण सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून विश्वस्तांची बैठक घेऊन त्यांनी संपूर्ण माहिती कशा पद्धतीने भाविक दर्शन घेतात, त्यांना काय त्रास होतो अशी सगळी माहिती घेतली आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल हे जिल्हाधिकाऱ्यांनी व्यवस्थापनाला सुचवले आहेत। त्यामध्ये व्यवस्थापनानं आता दर 2 तासांनी कर्मचारी बदलवण्याचा निर्णय घेतलाय। कर्मचारी सातत्याने त्या ठिकाणी राहत असल्याने त्यांच्यावर मानसिक दबाव येतो आणि तो दबाव दूर करावा किंवा त्यांचं जे नैराश्य आहे ते दूर करावं या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय। ज्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती किंवा ज्या कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ केली होती अशा सर्व कर्मचाऱ्यांची बदली त्या ठिकाणून करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या ड्युटी तिथून बाजूला करण्यात आलेल्या आहेत। नक्कीच एकूणच जर बघितलं तर ही तशी प्रत्येकाची तक्रार होती, मात्र ही तक्रार कधीही आतापर्यंत पोलिसात गेली नाही। मात्र यावेळेस पहिल्यांदाच मारहाण झाल्यानंतर पोलिसात तक्रार गेल्यामुळं आता व्यवस्थापन सुद्धा विश्वस्त व्यवस्थापन सुद्धा खडबडून जागा झालंय आणि तेही आता महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या मागे लागले। नक्कीच अपडेट्स तुमच्याकडून घेत राहूच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। जी बातमी झी24 तासनं दाखवलेली होती त्याचा हा इम्पॅक्ट म्हणता येईल। मात्र आता सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या संख्येनं भाविक दाखल झालेले आहेत। काय आहेत या भाविकांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या। तर या सगळ्याच भाविकांनी अशा प्रकारच्या घटनांचा निषेधच नोंदवलेला आहे। मात्र ज्या भाविकांना मारहाण झालेली होती, दर्शनही त्यांना व्यवस्थित घेता आलेलं नव्हतं, त्यांनी नेमकी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे, ते सूर्यवंशी कुटुंब होतं, त्यांना नेमका काय अनुभव आलेला होता आपण पाहूया। कोणी ढकललं हे मला काही दिसलं नाही। पूर्ण डोळ्यांना अंधारे आल्यात। त्यानंतर मी खाली पडल्यानंतर मला कळतं अरे काय मग त्याला मारतात। तुम्हाला कुठे कुठे लागलंय का? आता लागलं, हे डोक्याला बऱ्यापैकी लागलेलं आहे। इकडची साईड पूर्ण दुखते, असं धडकलं गेलं ना 6 पायऱ्यानंतर खाली पडल्यावर। समजलंच नाही मारायला सुरुवात का केली। मी तर हात उचललाच नाही। ठाणे अंमलदारांकडे गेल्यानंतर सुद्धा मी म्हटलं ज्यांनी मारलं त्या गार्ड्सला बोलवा। या सुपरवायझरने मारलेलं नाही तर सुपरवायझर ठाणे अंमलदारांसमोर सांगतो की पहिला फटका मीच मारला, मला त्या मारामारीमध्ये काही समजलंच नाही। आणि सीसीटीव्ही फुटेज बघितलं जावं, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीला न्याय मिळावा हीच माझी विनंती आहे। मी पाहत होते एका बाजूला की माझी पत्नी पडलेली होती खाली, तिला लागलेलं होतं, लहान मुलं नातू तो रडायला लागून गेला होता। मी सगळ्या लोकांना सांगतो की बघा हे आम्हाला किती त्रास देऊ राहिलेले। तर त्र्यंबकेश्वरमधली ही घडलेली घडामोड होती। ज्या भाविकांना हा अनुभव आलेला होता त्यांचे प्रतिक्रिया, त्यांचं म्हणणं आपण आता जाणून घेतलेलं आहे। मात्र झी24 तासनं ही बातमी दाखवली, त्यानंतर आता दर्शन व्यवस्थेत बदल केले जाणार आहे। मंदिरातील कर्मचारी सुद्धा काही ठराविक कालावधीनंतर बदलले जाणार आहेत। या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली। तर केवळ त्र्यंबकेश्वरच नाही तर अनेक धार्मिक स्थळांवर अशा प्रकारच्या मुजोरीच्या घटना घडतात। मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्यावेळी सुरक्षा रक्षकांकडून मुजोरीच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत। आषाढी वारी दरम्यान पंढरपुरातही अशाच पद्धतीनं दर्शनाच्या वेळी मोठी गर्दी होत असते। शिर्डीत साई मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा भक्तांना रेटारेटीचा सामना करावा लागतो।